पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख यांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ त्यांच्या थार गाडीचा अपघात झालाय। रत्नागिरी नागपूर हायवेवर विठ्ठलवाडी येथे कारने साइड डिवायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र अपघातावेळी गाडीत सिकंदर शेख होते की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही। हा अपघात इतका भयंकर होता की सिकंदर शेख यांच्या थार गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय। मात्र सुदैवानं या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावले आहेत। हायवे पोलिसांकडून या अपघातासंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 6:30च्या सुमारास रत्नागिरी नागपूर महामार्गावर सिकंदर शेख यांच्या थार गाडीचा अपघात झाला। कवठे महांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ कार अपघातग्रस्त झाली। कार चालवणाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय। नियंत्रण सुटल्यानं थार कार ही साइड डिवायडरला धडकली। मात्र गाडी वेगात असल्यानं ही जोरदार धडक बसली की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झालाय। सुदैवानं या अपघातात सिकंदर शेख बालंबाल बचावले। या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले, मात्र सिकंदर शेख यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाहीये। थारच्या अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते अपघातस्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला। सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नाव आहे। गेल्या वर्षी सिकंदर शेख वादात सापडले होते। पंजाबमध्ये त्यांना अटक झाली होती। सिकंदर शेख यांना जाणीवपूर्वक यामध्ये गोवलं जात असल्याचा त्यांच्या वडिलांनी आरोप केला। मात्र त्यानंतर सिकंदर शेख याने जोरदार कमबॅक करत अनेक मैदाने मारली। त्यानंतर आता त्यांच्या गाडीच्या अपघाताची माहिती समोर येत असून चाहत्यांना धक्का बसला। त्यांना दुखापत झाली नसावी, त्यांची प्रकृती ठीक असावी अशी प्रार्थना चाहते करत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।